नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आज आपण BA फर्स्ट इयरच्या या सेकंड सेमिस्टरमध्ये चौथ्या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. मित्र हो, आपला जो चौथा पेपर आहे तो इंडियन सोशल कंपोजिशन असा आहे. या पेपरमधील आतापर्यंत आपण 3 प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणामध्ये इंडियन पॉप्युलेशनच्या अनुषंगाने चर्चा केली. त्याचबरोबर तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण डेमोक्रेसी अँड सेक्युलरिझमच्या अनुषंगाने चर्चा केली. आणि आता आपल्या या अभ्यासक्रमामधलं हे शेवटचं प्रकरण आहे, जे आपल्याला रुरल अँड ॲग्रियन स्ट्रक्चर या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. या प्रकरणामधील जी ग्रामीण कृषी व्यवस्था आहे, या ग्रामीण कृषी व्यवस्थेच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, की ज्याच्यामध्ये बलुता पद्धती आहे, ज्याला आपण जजमानी पद्धती असं सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो म्हणजे लँड होल्डिंगच्या संदर्भामध्ये आहे, जो जमीन धारण कायद्याचं जे काही महत्त्व आहे ग्रामीण भागामधील शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये, किंवा सामाजिक आर्थिक स्थिती त्यावेळेसची कशी आहे आणि कशा पद्धतीने बदलत गेली या अनुषंगानं असेल, किंवा याच्यामधला आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे चेंजेस इन ॲग्रियन सिस्टीम. याच्यामध्ये जी कृषक परिवर्तन आहे, जी कृषी व्यवस्थेमध्ये होणारा बदल आहे, तो मॉडर्नायझेशन आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसा बदलत गेलेला आहे या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करता येईल. एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी ह्या 2-3 बाबी या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत. तर मित्र हो, आपल्याला जो या अभ्यासक्रमामधील शेवटच्या प्रकरणामधला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बलुता पद्धती आहे. बलुता पद्धती, ज्याला आपण जजमानी पद्धती असं म्हणतो. मित्र हो, आपल्याला माहीत आहे की आपल्याला या आपल्या भारतीय समाजामध्ये 3 भागामध्ये समाजाचं विभाजन केलेलं आपलं दिसते. जसं की आपण बघतो ग्रामीण समाज, शहरी समाज आणि आदिवासी समाज. या तिन्ही समाजाची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत. हे आपल्याला माहीत आहे. ग्रामीण भाग म्हटलं की कृषी हा मुख्य व्यवसाय आहे. शहरी भाग म्हटलं की कृषीच्या व्यतिरिक्त असणारी जी काही वेगवेगळी व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, नोकऱ्या आहेत, त्या अनुषंगानं तिथले व्यवसाय चालतात. आणि तिसरा जो समुदाय आहे तो म्हणजे आदिवासी समुदाय, जो कृषीबरोबरच एकंदरीतच अन्नसंकलन असेल, फळे असतील, जी जंगल संपत्ती असेल, यावर उदरनिर्वाह करणारा तो समुदाय आहे. अशा या तिन्ही समुदायाच्या अनुषंगानं आपण जसं अभ्यास करतो, त्यामधील ग्रामीण समाजामध्ये असणारी ही जी काही व्यवस्था आहे, बलुतेदारी व्यवस्था, ही कृषीशी निगडीत असणारी ही व्यवस्था आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघतो ग्रामीण भागामध्ये ह्या बलुतेदारी पद्धतीला खूप महत्त्व आहे. आणि आतापर्यंत ते महत्त्व होतं. काळानुरूप याच्यामध्ये बदल होत गेलं, बलुतेदारीचं पद्धतीही बदलत गेलेली आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे की बलुतेदारी पद्धतीच्या संदर्भामध्ये टेक्नॉलॉजी असेल, आधुनिकीकरणाचा प्रभाव असेल, या अनुषंगानं इंडस्ट्रियलायझेशनच्या अनुषंगानं खूप मोठे बदल या बलुतेदारी व्यवस्थेवर झालेले आहेत. याचा आपण नंतर विचार करणारच आहोत. परंतु पहिले आपल्याला या ठिकाणी बलुतेदारी म्हणजे काय किंवा जजमानी पद्धती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की बलुतेदारी ही आंतरजातीय आणि परस्पर संबंधावर आधारित असणारी कर्तव्याची एक व्यवस्था आहे, किंवा त्याला या व्यवस्थेला अशा पद्धतीनं एक परस्पर संबंधावर आधारित कर्तव्याची व्यवस्था म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये ही जी बलुतेदारी पद्धती आहे ही फक्त महाराष्ट्रामध्येच आहे का नाही, तर भारतामधल्या अनेक राज्यांमध्ये ही वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणारी एक पद्धती आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघतो मद्रासमध्ये या बलुतेदारी व्यवस्थेला निराशी असं म्हटल्या जाते, किंवा म्हैसूरमध्ये आदे असं म्हटल्या जाते, आणि महाराष्ट्रामध्ये बलुतेदारी किंवा जजमानी असं म्हटलं जाते. म्हणून मुळातच या जजमान जो शब्द आहे
संस्कृत या भाषेतील यजमान या शब्दापासून अपभ्रंश होऊन बनलेला आहे. आणि एकंदरीत आपण बघतो की याचा संबंध जो आहे तो अशा व्यक्तींशी येतो की जो एखाद्या व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दक्षिणा देणे किंवा आपले धार्मिक कार्य करून घेणे अशा पद्धतीचा त्याचा अर्थ घेतला गेलेला आहे. या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी आपली मतं मांडलेली आहेत की जसं हॅरॉल्ड गुल्ड यांनी या जजमानी पद्धतीचं वर्णन जे आहे ते आंतरकौटुंबिक व आंतरजातीय संबंधाच्या स्वरूपाने केलेलं आहे. तर एखाद्या विशिष्ट कुटुंबाला ही एक त्या मोबदल्यामध्ये सेवा देणारी ही एक प्रक्रिया आहे, ही व्यवस्था आहे असं याच्यामध्ये म्हटलं गेले की ज्यानुसार मालक आणि सेवा करता असं याच्यामधलं एक स्वरूप असते. त्याचबरोबर आपण बघतो की व्यवस्था ही जी आहे की जजमानी पद्धतीमधली ही जी व्यवस्था आहे वितरणावर अवलंबून असणारी व्यवस्था आहे. याच्यामध्ये बघतो आपण जे वितरण होत असते किंवा जे कामाचं डिस्ट्रीब्युशन होत असते त्याच्यामध्ये उच्च जातींच्या कुटुंबाला कनिष्ठ जाती ही सेवा पुरवण्याचं काम करत असतात आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये मग वस्तू असतील किंवा भोजन असेल किंवा कपडे असतील किंवा धान्य असेल अशा पद्धतीचा मोबदला हा दिला जात होता. आणि नंतर मग काळानुरूप जसे बदल होत गेले तसे मग त्याचा मोबदला हा चलनाच्या स्वरूपामध्ये आला, पैशाच्या स्वरूपामध्ये आला. तर याच्यामध्ये आपल्याला जजमानी व्यवस्थेचे जे अभ्यास आतापर्यंत केले गेले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे अध्ययन केलं गेलं W.H. वायजर या विचारवंतांनी केलेलं आहे. त्यांनी जे आपल्या द इंडियन जजमानी सिस्टीम जी आहे या ग्रंथामध्ये त्यांनी या जजमानी पद्धतीविषयी सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि एकंदरीतच या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर ऑस्कर लेविस यांनी सुद्धा उत्तर भारतामधील या जजमानी पद्धतीचा अभ्यास केला. त्याचबरोबर ओपलर जे आहेत 1948 मध्ये ओपलरनी सुद्धा पूर्व उत्तर भारतामधील जी पद्धती होती जजमानी पद्धती होती त्याचा अभ्यास केला. त्या भागामध्ये कशा पद्धतीचं या जजमानी पद्धतीचं स्वरूप होतं किंवा सेवेचा मोबदला कसा होता किंवा त्याच्यामधली असणारी जी कार्य करण्याची पद्धती कशी होती या सगळ्या बाबींचा अभ्यास त्यांच्या अभ्यासामध्ये आलेला आहे. आणि त्याचबरोबर मिलर नावाच्या विचारवंताने 1952 मध्ये जे कोचीनमधील ज्या जजमानी पद्धती होत्या त्या शहराच्या अनुषंगाने जी काय जवळपासचा ग्रामीण भाग होता त्या कोचीन जवळच्या ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या पद्धती होत्या जजमानी पद्धती त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये M.N. श्रीनिवास जे आहेत यांनी 1955 मध्ये म्हैसूरमधील जे रामपुरा गाव आहे त्या ग्रामाचा या एकंदरीत तिथल्या बलुतेदारी पद्धतीचा आणि एकंदरीत तिथं होणारी जी काही संस्कृतीकरणाची प्रक्रिया आहे, पाश्चिमात्यकरणाची प्रक्रियेचा काय प्रभाव पडला आहे, आधुनिकरण प्रक्रियेचा काय प्रभाव पडला आहे या व्यवस्थेवर, या अनुषंगाने त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये S.C. दुबे यांनी सुद्धा हैदराबाद जवळच्या जी काही ग्रामीण भाग आहेत त्या गावातील व्यवस्थेचा बलुतेदारी पद्धतीचा किंवा जजमानी पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. आणि 1915 मध्ये आपल्याला माहिती आहे की त्रिना आत्रे यांनी आपल्या गावगाडा या ग्रंथामध्ये महाराष्ट्रामधील जी काही जजमानी पद्धती होती, जी बलुतेदारी व्यवस्था होती त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे विवेचन केलेलं आहे. जर आपल्याला गावगाडा हे पुस्तक अवेलेबल झालं तर निश्चितच ते वाचा की त्या काळामध्ये महाराष्ट्रामधील जी ही बलुतेदारी व्यवस्था होती ती कशा पद्धतीची होती या अनुषंगाने तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. त्याचबरोबर आपण बघतो की ही जी जजमानी पद्धती आहे या जजमानी पद्धतीच्या संदर्भामध्ये जे याच्यामधील जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जजमानी पद्धतीमध्ये जी धार्मिक कृत्ये केली जातात या अनुषंगानं आणि त्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला हा आदान प्रदानाचा त्याच्यामधला समावेश आहे, ही एक त्याच्यामधली व्यवस्था आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जी सेवा देणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सेवा देणाऱ्या जाती ह्या जजमानाच्या घरी जातात. मग त्यांच्या ठिकाणी जे काही सोहळे असतील, मग तो जन्म असेल, बारसे असतील किंवा विवाहाची कार्यक्रम असतील, मृत्यूविधी असतील, तर या प्रसंगी त्यांनी त्या कर्तव्याचं पालन करायचं असतं आणि त्या बदल्यात मग त्यांना ते जे काही यजमान आहे त्यांना त्या ठिकाणी ती वस्तू सेवा त्या मोबदल्यामध्ये देण्याचं काम केलं जात असते. आणि एकंदरीत आपण बघतो की या जजमानी पद्धतीची जी काही वैशिष्ट्ये राहिलेली आहेत
ती अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि प्रत्येक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये बदल होत गेलेली आहे काळानुरूप। जसं याच्यामधलं पहिलं जे वैशिष्ट्य सांगितलं जाते जजमानी पद्धतीचं किंवा बलुतेदारी पद्धतीचं ते म्हणजे अनुवंशिकता। तर अनुवंशिकता ही जी वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये ते अनुवंशिकता म्हणजे त्या ज्या जाती काम करणाऱ्या आहेत ते पिढ्यानपिढ्या ही त्यांची कामं करत आलेली आहेत आणि त्यामुळं एक पिढी ही दुसऱ्या पिढीला तशा पद्धतीचा वारसा देत गेलेली आहे। म्हणजे एका पिढीचं काम पुन्हा परत दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीचं काम परत तिसरी पिढी, ही परंपरागत स्वरूपाची ही काम करण्याची पद्धती ही चालत आलेली होती। आणि याच्या संदर्भामध्ये रेड्डींनी असं म्हटलं होतं की जजमानी कार्याचा हा एक अधिकार संपत्तीसारखा आहे जो वारसा पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थानांतरित होत किंवा तो हस्तांतरित होत असतो। त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या अनुवंशिक तत्वाचा किंवा त्याच्या अधिकाराचा सुद्धा तशा पद्धतीने तो संक्रमण होत गेलेला आहे। त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे ते म्हणजे व्यावसायिक वैशिष्ट्ये। या बलुतेदारी व्यवस्थेमधलं जे हे व्यावसायिक वैशिष्ट्य आहे हे एक स्वरूपात त्याचं एक व्यावसायिक आहे, कारण याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या जाती आहेत त्या एकंदरीत आपण बघतो त्याची जी काही स्थिती आहे ती त्या त्या जातीनुरूप विकसित झालेली आहे। प्रत्येकाच्या काम करण्याच्या आधारावर जातीनुसार मग त्यांच्यामध्ये व्यावसायिक संघटन झालं आणि त्याच्या माध्यमातून त्या जाती आपल्या आपल्या व्यवसायामध्ये सक्रिय होत गेलेल्या आहेत। आणि प्रत्येक जातीची एक आपली जात पंचायत होती, त्यामुळे त्या जात पंचायतीच्या भीतीनं कोणीही कोणाच्या कामामध्ये अडथळा नव्हतं किंवा कोणी कोणाचं काम हे परस्पर करणार नव्हतं, कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी तशा पद्धतीची ती कामाची विभागणी केलेली होती किंवा त्यांची कामं प्रत्येकाने ठरवून दिलेली होती आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी काम करायचं आहे अशा पद्धतीची विभागणी वितरणसुद्धा कामाचं झालेलं असते। त्यामुळं कोणीही कोणाच्या ठिकाणी जाऊन काम करत नव्हतं, हे जात पंचायतीच्या भीतीमुळं त्या ठिकाणी शक्य होतं। त्यानंतर आपण बघतो की काळानुरूप त्याच्यामध्येही बदल होत गेले। त्यानंतर याच्यामधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अंतरअवलंबिता। याच्यामध्ये ही जी अंतरअवलंबिता ही जी वैशिष्ट्य याच्यामध्ये की सर्वांनी एक दुसऱ्याची सेवा करण्याचं काम याच्यामध्ये करायचं होतं आणि प्रत्येकाने एक जात दुसऱ्या जातीला सेवा पुरवण्याचं काम करत होती। याच्यामध्ये आपण बघतो की वरिष्ठ जाती ह्या कनिष्ठ जातींना सेवा देण्याचं काम केल्या जात होतं आणि ते अंतरसंबंध त्यांचे तशा पद्धतीने दिसून येत होते। जसं की आपण बघतो की धोबी असेल, नावी असेल, कुंभार असेल, सुतार असतील इत्यादी जाती ह्या दुसऱ्या जातींना सेवा देण्याचं त्या काम करत होते आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना मग वेगवेगळ्या गोष्टी, मग धान्य असेल किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा असतील त्या पुरवण्यासाठी तशा पद्धतीनं ते वस्तू, धान्य, भोजन किंवा ह्या गोष्टी त्यांना मिळत होत्या किंवा राहण्याची जागा असेल ती सुद्धा त्यांना त्या बदल्यात मिळत होती। त्याचबरोबर आपण बघतो की याच्यामधले स्थायी स्वरूपाचे संबंध हे एक वैशिष्ट्य आहे। याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की ही पिढ्यानपिढ्या चालत येणारी ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमुळं जरी तो एखादा जातीचा काम करणारा जो बलुतेदार आहे तर जरी समजा कुठं ते काम सोडून जायचं असेल दुसरीकडं तर तो त्या स्वतः त्या कुटुंबामधील एक सदस्यांना ते काम, ते गाव किंवा ती भाग त्यांना दिला जायचा आणि त्यांनी ते काम करायचं, तेव्हाच तो दुसरीकडे तो जात होता। म्हणजे एकमेकाला ही एक काम करण्याची संक्रमणाची व्यवस्था आहे की जो एका पिढीतील दुसऱ्या पिढीकडे, आणि त्यामुळं जरी तो एक व्यक्ती जर तिथून निघून जात असला तर दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याची ती जबाबदारी दिल्या जायची। हे एक त्याच्यामधल्या एक स्थायी संबंधाचं अतिशय महत्त्वाचं लक्षण आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते। त्याचबरोबर याच्यामध्ये सेवा मोबदल्याची एक परस्पर व्यवस्था आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जजमानी पद्धतीमध्ये मुद्रण व्यवस्था ही नव्हती, कारण पूर्वी प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जे बलुतेदारी पद्धतीमधला जो काही जाती होत्या त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये काही ना काही वस्तूच्या रूपामध्ये ते मोबदला घेतल्या जायचे। त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे कुंभाराकडून नावी हा आपले म्हणजे कुंभार हा नाव्याकडून केस कापून घ्यायचा आणि त्या बदल्यात मग त्यांना कुंभार मटकी देण्याचं काम केलं जायचं। त्याचबरोबर आपण बघतो की वेगवेगळी मग कपडे, धान्य, भोजन देणे, त्यानंतर वेगवेगळ्या मोबदला हा त्या कामाच्या स्वरूपात दिल्या
जायचा. अशा पद्धतीचं ही जी वैशिष्ट्य होती ही बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्य. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण बघतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळे जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालं किंवा आधुनिकीकरणाचा प्रभाव आहे आणि त्यामुळं या जातींची कामं जी आहेत या औद्योगिकरणामुळं वेगवेगळ्या इंडस्ट्रीजने घेतली आणि त्यांच्या कामावर त्याचा परिणाम झाला आणि त्यांना आपली कामं सोडून बरीचशी बलुतेदार ही आता वेगवेगळे कामं शोधायला लागली आणि वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून ती उदरनिर्वाह करत असताना आपल्याला दिसू लागले. आणि जी जातीची मक्तेदारी होती कामाची ती सुद्धा संपुष्टात आली आणि कोणीही कोणता व्यवसाय करायला त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं होतं. हे असे नंतरच्या काळामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. तर एकंदरीत अशी ही बलुतेदारी व्यवस्था हे ग्रामीण भागातले एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये होतं. हा आपल्या अभ्यासक्रमामधला एक महत्त्वाचा भाग होता, तो आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यानंतर आपल्याला जे काही या अभ्यासक्रमामधील जो काही दुसरा मुद्दा आहे भूमी सुधारणा किंवा लँड होल्डिंगचा, तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.